हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आरोग्याचा आणि आनंददायी जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता, सुंदर असं हे तांब्याचं पॉट आहे माझ्याकडे, म्हणजे छोटंसं गंगाळ आहे. त्यात बघा असं मी छानपैकी आता असं डेकोरेशन करते, असं फुलं वगैरे टाकते मस्तपैकी आणि याचं दरवाजात हे ठेवते मी. हे खूप छान, इतकं सुंदर दिसते ठेवल्यानंतर, खूपच छान दिसतं. आणि आतमध्ये त्याच्यात बघा झेंडूची फुलं टाकली, आतमध्ये व्हाईट फूल टाकलं आहे मी यामध्ये. आणि अशा प्रकारे मी आता हे उंबरठ्याचं जवळ ठेवते, कारण उंबरठ्याजवळ ठेवल्यानंतर असं पाणी आणि पाण्यात फुलं टाकून ठेवल्याने उंबरठ्याच्या बाहेर जी निगेटिव्हिटी असते ना आपली, ती घरात येत नाही. आणि आता माझं उंबरठा लेपन पण बघा, हळदीने उंबरठा लेपन झालं आहे. छानपैकी रांगोळी काढून झाली आहे. मी पिवळ्या कलरचंच रांगोळी काढली आज आणि छान दिसते बघा. आणि उंबरठ्यावर आहे. आणि बघा आता गुढीची तयारीची सुरुवात केली आहे आम्ही. गुढीची पण तुळशी वृंदावन बाजूला ठेवलं आहे. गुढीची मांडी छानपैकी अशा प्रकारे ताट रेडी केलं आहे मी. बघा, पाणी, साखरेची गाठी, सुपारी, नागवेलीची पानं, हळद, कुंकू, धूपस्टिक आहे, दिवा घेतला आहे, फुलांच्या पाकळ्या घेतल्या आहे, गूळ आणि लिंबाचा पत्ता घेतला आहे, दिवा हा तेलाचा दिवा आहे, तो तुपाचा होता तुम्हाला दाखवला, तो एक कळस घेतला आहे, ब्लाऊज पीस घेतलं आहे, साडी घेतली, लिंबाच्या डहाळ्या आणि आंब्याच्या डहाळ्या घेतल्या आहेत. आणि अशा प्रकारे माझी पूजेची तयारी आता सुरू आहे. आता सर्वप्रथम मी कलशावरती स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिक काढल्यानंतर मग पुढची पूजेची तयारी करूया. आणि गुढी उभारण्यासाठी आता आपली गुढी सज्ज आहे. तर आता या तुम्ही पण आमच्यासोबत गुढी उभारायला. गुढीपाडवा सण मराठी व हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात आणि वसंत ऋतूचे आगमन दर्शवणारा एक महत्त्वाचा सण आहे, जो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा हिंदू कॅलेंडरानुसार नवीन वर्षाची सुरुवात दर्शवितो. हा सण वसंत ऋतूचे आगमनाचे प्रतीक आहे, जो निसर्गाला नव्याने फुलवतो. गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची परंपरा आहे. काही कथांमध्ये ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिल्याचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा करतात. रामायणात रामाने लंका जिंकून आल्यावर वनवास संपवून अयोध्यात आले, म्हणून हा दिवस साजरा करतात. ह्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सैन्यांवर विजय मिळवला होता. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि म्हणून या दिवशी नवीन शुभ कार्य केली जातात. या दिवशी कडुनिंबाचे पण पान खाण्याची परंपरा आहे, जे आरोग्यासाठी खूप चांगले असते. ह्या दिवशी प्रभू रामचंद्राने बालीचा वध करून प्रजेला मुक्त केले होते. ह्याच दिवशी रामांचे 14 वर्ष वनवासाचे पूर्ण होऊन प्रभू रामचंद्र घरी परत आले होते, तोच हा दिवस. ह्याच दिवशी पिरानापीठ येथे अहमदाबाद सकाळी सूर्योदया अगोदर 4 वाजता पांढरा ध्वज चढवून गुढी उभारली जाते. ज्या वेळेला पांढरा ध्वज चढवला जातो तो क्षण कोणालाही दिसत नाही. कितीही जागरण केले तरी काही क्षणात डोळ्यांना झप्पी लागते आणि क्षणातच हा पांढरा ध्वज चढला जातो. अक्षरशः चमत्कार आहे. निष्कलंकी धाम हे अहमदाबादपासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. निष्कलंकी धाम हे विष्णूंचा 10वा अवतार, निष्कलंकी अवतार, ज्याला काही लोक कल्की अवतार म्हणतात. कलयुगात ज्या वेळेला खूप जास्त पाप वाढेल त्यावेळेला श्री भगवान विष्णू यांचा 10वा अवतार निष्कलंकी अवतार उदयास आणि चीन येथील दैत्य कालिंग नावाचा चीनचा राष्ट्रपती असेल, तो खूप पापी वृत्तीचा असतो. तो संपूर्ण जगावर राज्य करतो आणि पापी. तर अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा साजरा केला. बघू शकतात
सुंदर अशी सजावट वगैरे आणि मिस्टरांनी पण मला खूप मदत केली यावेळेस. त्यामुळे इतकं व्यवस्थित मी पूजा वगैरे करू शकली, रांगोळी वगैरे काढू शकली. त्यांचे पण मनापासून आभार खूप की त्यांनी मला खूप मदत केली यावेळेस. बघू शकता अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झाली आहे. आता आम्ही घरातली देवांची पूजा करतो, आरती करतो. त्यानंतर मग देवांची आरती करतो, त्यानंतर सर्वांना प्रसाद वगैरे देतो. अशा प्रकारे आम्ही सागर संगीत अशी आमची गुढीपाडव्याची पूजा केली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदात राहा, खुश राहा आणि स्वस्थ राहा. अशा प्रकारे झाली आमची पूजा. आता गुढीची तयारी झाली आहे. आता आम्ही देवपूजा करून घेतो, कारण मी सकाळीच देवपूजा केली होती, पण मिस्टरांची बाकी होती. देवपूजेनंतर आम्ही छानपैकी आरती म्हटली, भजन म्हटले, सगळं रामचंद्रांची रामरक्षा म्हटली, प्रभू रामचंद्रांची. तर गुड्डू हाला ढोल घेऊन आम्ही आरती करत असताना गुड्डू नेहमी ढोल वाजवतो. अशा प्रकारे आम्ही नैवेद्य दाखवलं. गुढीला सरस्वती पूजन केले, देवांना नैवेद्य दाखवलं. अशा प्रकारे आमचा गुढीपाडवा छानपैकी साजरा झाला. तुमचाही असंच झाला का? कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि कसा वाटला तुम्हाला आमचा गुढीपाडवा ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. हाय गाईज, तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम. आणि नवीन वर्षाच्या जे हिंदू संस्कृतीमध्ये आपण गुढीपाडवा हा नवीन वर्ष समजला जातो,
इथून नवीन वर्षाची सुरुवात होते. ते नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व परिवारांना शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. कसं आलं बघून घ्या आधी. थांब, बघून घ्या.